अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। हा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे। ब्रह्मा म्हणजेच तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण, या दोन्हीचा अर्थ होतो ब्रह्मचारिणी। ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने ज्ञान प्राप्त होते, तसेच जीवनातील अडचणींपासून मुक्तता मिळते। सर्व अडचणी दूर होतात, स्वतःवर संयम ठेवता येतो। धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेचे रूप असणाऱ्या ब्रह्मचारिणीचे रूप अत्यंत शांत तसेच ध्यानाशी संबंधित आहे। शरीर तेजस्वी आहे। ब्रह्मचारिणी देवी पांढरे वस्त्र धारण करते। तिच्या उजव्या हातात माळ आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे। ती अनवाणी चालते। ब्रह्मचारिणी देवी कठोर तपश्चर्या करते, म्हणून तिला ज्ञानाची देवी असे देखील म्हणतात। ही देवी अत्यंत प्रेमळ, करुणामय आणि दयाळू आहे। देवी ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते। शत्रूंवर विजय मिळवता येतो। ब्रह्मचारिणी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी चंडी कवचाचं पठण करावं। चंडी कवचाचे पठण केल्याने ज्ञान प्राप्त होते, तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।